शुभ सकाळ मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आलोय नवीन व्हिडिओ घेऊन। तर आपण आहे ना खूप दिवसांनी व्हिडिओ केला नव्हता, तर आज व्हिडिओ करतोय आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे ना तो पुन्हा एकदा आपण आहे ना नॅशनल हायवे NH66 याची अपडेट घेणार आहोत। तर मित्रांनो आज आपण निघालोय मंडणगडला। तर आपल्या घराहून सावर्ड्यापासून मंडणपर्यंत प्रवास कसा असणार आहे आपण हे पाहणार आहोत आणि ह्या प्रवासादरम्यान आपल्या नॅशनल हायवे NH66 ची काय परिस्थिती आहे ना ती आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी ज्या ठिकाणी आपण निघालोय ना मंडणगडला तिथला आपला पहिला आपण हॉल्ट घेतला आहे ते म्हणजे खेडमधील जो भोसले घाट आहे त्या ठिकाणी थांबलोय आता। इथून आपल्या पुढे मंडणगडला जायचं साधारण खेडमधून 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे। तिथून पुढे आपल्याला परत जायचं दापोलीला। तर हा आपला संपूर्ण असणारा प्रवास। आतापर्यंत रस्ता एकदम खूप सुंदर होता, तुम्ही ऑलरेडी आपलं पाहिलं आहे की नॅशनल हायवे NH66चं काम बऱ्यापैकी तरी पूर्ण झालं आहे आणि इथून पुढचा प्रवास आहे ना तो थोडा आपला इंटरनल रस्ता असणार आहे। तो रस्ता कसा आहे ना त्यात पाहूया चला।
तर मंडळी हा असा एकंदर नजारा आहे खेड शहराचा घाटमधून दिसणारा. इकडे जर तुम्ही पाहत असाल ना ते खेडचं रेल्वे स्टेशन आहे आणि संपूर्ण हे इकडे खेड शहर. तर चला आता मंडळी पुन्हा एकदा प्रवास सुरू केला आपण आणि इथून पुढे त्याला पुस्तक गाडी त्यानंतर आपण खेड शहरात प्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही खेड क्रॉस करून आहे ना दस्तुरीच्या थोडंसं अलीकडे आहे आणि मला तुम्हाला एक दाखवायचं ठिकाण. जर तुम्ही ह्या रस्त्यानं प्रवास करताय ना टुवर्ड्स दापोली या साईडला तर मित्रांनो इथे ना एक दीप्ती हॉटेल आहे. त्या ठिकाणी तुम्ही आलात ना तर तुम्हाला नाश्ता आणि जेवण आहे ना एक नंबर क्वालिटीचं मिळेल. मी तुम्हाला हे हायली रेकमेंडेड करेल हॉटेल. जर तुम्ही इथे आलात ना तर नक्की इथे ट्राय करा जेवण. तर मित्रांनो मी घेतलेत पोहे तुम्ही पाहू शकता आणि माझ्या मित्रांनी ना मिसळ घेतली आहे. तर मी ना हायली रेकमेंडेड करेन. इथं जर मिसळ मिळते ना खूप जबरदस्त असते चवीला. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा इथे आलात की. तर आत्ता नाश्ता वगैरे करून आम्ही पुढे आलो आहे आणि आत्ता आहे दस्तुरीला. तर आपल्याला दस्तुरीमधून आहे ना आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे आणि जायचं आहे मंडणगडला. जर तुम्ही सरळ गेला तर सरळ तुम्ही दापोलीला आपल्याला राईट टर्न घेऊन जायचं आहे मंडणगडच्या दिशेने. तर चला त्या मंडणगडला जाऊया आणि इथला हा रोड कसा आहे ना ते पाहूया. म्हणजे आता आपण चाललोय मंडणगडला ना. समोर जो राईट साईडला रस्ता आहे ना तो सरळ रस्त्यानं महाडला जातो आणि बरेचसे लोक आहेत ना मुंबईवरून ह्याच रोडनी दापोलीमध्ये यायचा प्रयत्न करतात. इथून तुम्ही पाहू शकता की साईन बोर्डवरती दिलं आहे मुंबई इथून आहे 182 किलोमीटर, महाड 33 किलोमीटर आणि लाटवण 10 किलोमीटर. आपल्याला सरळ जायचं आहे मंडणगडला. तर आता पोचलो आहे आपण मंडणगडला. उजव्याचा जो रस्ता आहे ना तिथं तो रस्ता जातो महाडला आपल्याला त्याच्या डाव्या साईडला. तर मंडळी जस्ट आता पोचलो आहे मंडणगडला आणि आत्तापर्यंत आपण प्रवास केला. आपण सावड्याहून घरून निघालो, खेडला आलो, खेडवरून आपण आलो मंडणगडला. आम्ही पाहिलं तर एकंदर मित्रांनो पाहायला गेलात ना तर कम्प्लीट रोड आहे ना खूप चांगला आहे. इंटरनल रोड जरी असला नाही मंडणगडचा तरी देखील रोड खूप चांगला आहे. आणि आत्ता आहे ना 30+ असल्यामुळे आहेत ना मुंबईकडनं येणारी वाहनं असतील किंवा पुण्याकडे येणारी वाहनं आहेत ना ह्या रस्त्याने दापोलीकडे येत आहेत. तर एक नंबर रोड आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.